कोल्हापूरचा बाप्पा दर्शन या विशेष भागामध्ये आपण आज शाहूपुरी परिसरामध्ये आलेलो आहोत। या शाहूपुरी युवक मंडळाचा गणपती आहे, त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, गणेश मूर्ती काय आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार मोर्या। आमच्या मंडळाचे मूर्ती वैशिष्ट्य म्हणजे आपली मंडळी मूर्ती फायबरची केलेली आहे, पर्यावरणपूरक। त्याचे आम्ही विसर्जन करत नाही, इथंच आम्ही मूर्ती दरवर्षी कलर करून इथंच ठेवतो। त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास कमी पर्यावरणाला दूषित प्रमाण कमी होत आहे। मंडळाची स्थापना 1978 साली चालली आहे। तेव्हापासून गेली 42 वर्षे मंडळातर्फे बालवाडी चालवली जात आहे। इथे त्याचा सर्व खर्च हा मंडळामार्फत केला जातो। यावर्षीचं मंडळाचं सामाजिक उपक्रम म्हणजे आम्ही यावर्षी उद्या शनिवारी दिनांक 29 रोजी 30 रोजी आम्ही मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आपल्या मंडळामध्ये जी गणेश मूर्ती आहे ती किती फूट आहे, त्याचबरोबर आपण आता फायबरचा उल्लेख केला। यामध्ये ही परंपरा गेली अनेक 40 वर्ष झाले चालू आहे। कशा पद्धतीनं मूर्ती आहे, भाविकांचा कसा या मूर्ती दर्शनासाठी किंवा आरती असेल काय असेल याचा तुमचा दिनक्रम कशा पद्धतीनं असतो? रोज सकाळी 8 वाजता आरतीने अभिषेक असतो, अंधेच्या मूर्तीला अभिषेक असतो आणि विधिवत पूजा असते। संध्याकाळी 8 वाजता फक्त गणपतीची आरती असते रोज संध्याकाळी। फायबरचीच मूर्ती ठेवावी ही संकल्पना कशी रुजू झाली आणि त्या संदर्भात बोला। आम्ही अगोदर प्लॅस्टरची मूर्ती होती आम्ही, मग ते आम्ही पंचगंगा प्रदूषित होते म्हणून आम्ही दान करत होतो। तर ती दान केलेली मूर्ती जे महापालिकेचे अधिकारी किंवा कोण असेल ते अशा पद्धतीने फेकत होते। आम्ही बघितलं आमची मूर्ती, तेव्हापासून आम्ही डिसिजन घेतला आम्ही मूर्ती दान ही करणार नाही, त्याला पर्याय म्हणून आम्ही फायबरची मूर्ती कायमस्वरूपी केली आहे। आमची मूर्ती बघून शाहूपुरीत 2-3 मंडळाने फायबरची मूर्ती केलेली आहे। आता अखंड शाहूपुरी आता फायबरच्या मूर्तींनी सजली आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर मूर्तीमध्ये आता मूर्ती तुमची कायमस्वरूपी इथेच असते म्हणता, त्याची पूजा अर्चा कशा पद्धतीनं चालते? रोज सकाळी पूजा असते, आरती असते आणि संकष्टीला दिवशी सगळे मंडळ कार्यक्रम आरती करतात। शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळाला आपण आज भेट देत आहोत। नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे, त्याची आरास कशी आहे, त्यांच्या मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे जाणून घेऊया। नमस्कार सर। सर्वप्रथम सगळ्यांना गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी कपिल चव्हाण, अध्यक्ष राधाकृष्ण तरुण मंडळ। गणपती आपल्या मंडळाची स्थापना 1981 साली झाली आहे। त्या वर्षी त्या स्थापनेपासूनच आपण भारतातील किंवा विविध राज्यातील विविध भागातील मंदिरे किंवा पॅलेसेसचे देखावे आपण इथं उभा करतो आहे। आमच्या मंडळातर्फे पहिल्यापासूनच आम्ही धार्मिक पूजे किंवा कार्यक्रमच्या हिशोबानेच आम्ही परंपरा ती जपत आलेलो आहे। आमच्या मंडळाचं आम्ही कधीही डॉल्बी किंवा कुठल्याही डॉल्बीचा किंवा मिरवणूक असे काही केलेलं नाही आहे। भक्तिपूर्व वातावरणात आम्ही आमचा गणेशोत्सव साजरा करतो। रोजचे आमचे 2-3 दिवसातले आमचे 3 दिवस 3 टाईममध्ये आरती आणि अभिषेकचा कार्यक्रम असतो। पूर्ण धार्मिकतेने आम्ही हा उत्सव साजरा करतो। या थीमबद्दल काय सांगाल? यावर्षी आपण 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आपले महाकालेश्वर मंदिर उज्जैनचा आपण प्रतिकृती आपण इथं उभारलेली आहे। आमचं दरवर्षी ठरलेली मूर्ती असते, दगडूशेठच करतो आम्ही, कारण हे जे दागदागिने जे आहेत ते आम्ही सगळं त्या साईजप्रमाणे ऑलरेडी सगळं सेट आहे। प्रत्येक वर्षाला उंची वगैरे तीच असते? हो, एकच मूर्ती। कशा प्रकारची आपली मूर्ती आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिसची आहे। त्याची आरास असेल किंवा आपलं मंडळ कधीपासून आहे, त्याच्या तुमच्या प्रत्येक वर्षीच्या थीम कशा असतात आणि ह्या वर्षीची थीम काय आहे? ओके, सर्वप्रथम मंडळ आमचं स्थापन झालं आहे ते 1981 सालापासून स्थापन झाले। आम्ही दरवर्षी वेगवेगळे लोकांना जिथं बाहेर जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आम्ही थीम करत असतो। ह्याच्या अगोदर ह्या वर्षी आम्ही उज्जैन महाकालेश्वर मंदिर असं टेम्पल उभा केलेलं आहे। ह्याच्या आधी आम्ही इस्कॉन टेम्पल केले, अक्षरधाम केले, हवामल केले, मीनाक्षी टेम्पल केले, असं दरवर्षी वेगवेगळे पॅलेसेस उभा करतो। यंदाची आपली थीम महाकाल आहे? हो, महाकाल आहे, उज्जैन इंदोरचे। कोणाची संकल्पना आहे, कसं म्हणजे तुमचं नियोजन कसं होतं, कशा पद्धतीनं उभारणी झाली? मॅडम, हे गणपती बसायच्या आधी 2 महिने आधी आमचं काम चालू असतं मॅडम। मग मंडळातले जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या मीटिंग घेऊन सगळं डिसिजन घेतात मॅडम। भक्तांना काय सांगाल? भक्तांना सांगेन की या गणेशोत्सवासाठी या दर्शन घ्या, मनोकामना तुमची इच्छा पूर्ण होईल। सिद्धिविनायक तरुण मंडळ शाहूपुरी या
आलेलो आहोत त्यांच्या बाप्पाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. आपल्या यावर्षीच्या बाप्पाबद्दल काय सांगाल? यावर्षी बाप्पा आमचा स्पेशल आहे. 26 वर्ष पूर्ण होतात आमच्या गणपती बाप्पाला, त्यामुळं आम्ही सजावट त्याप्रमाणे केलेली आहे बाप्पांची. ज्याप्रमाणे लालबागच्या राजाला मागच्या वर्षी केलेलं त्याप्रमाणे सेट आम्ही हा तयार केलेला आहे आणि दरवर्षी आम्ही कार्यक्रम राबवतो. मागच्या वेळेला मला वाटते 2013-12ला आम्हाला अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे गणपती बाप्पाला. त्यामुळं चांगला प्रोत्साहन आहे आणि रहदारी असते इथं, त्यामुळे लोक येतात, आता बघून जातात, सेटअपला फोटो वगैरे घेतात, सेल्फी वगैरे घेतात, त्यामुळं चांगलं आहे. कोणत्या प्रकारचा आपला बाप्पा आहे? आमचा दगडूशेठ असतो. दगडूशेठला डिझाईन पण त्याप्रमाणेच केली जाते. जवळजवळ 26 वर्ष आम्ही एकाच व्यक्तीकडून आम्ही गणपती घेतो आणि तोच करून देतो आम्हाला गणपती. सुतेज मित्रमंडळ शाहूपुरी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत. यांचा बाप्पा कसा आहे नेमकं त्या संदर्भात जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? उमेश पवार, अध्यक्ष शिवतेज मित्रमंडळ. गेली 40 वर्षे आम्ही सातत्याने गणपती उत्सव साजरा करत आहोत. आमच्या गणेश मंडळ सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेत राहिलेला आहे आणि दरवर्षी आमची सजीव किंवा निर्जीव देखावा आम्ही लोकांसमोर साजरा करतो आणि त्याप्रमाणे आमच्या मंडळाला जनसामान्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंडळाच्या गेले 40 वर्षे सातत्याने आम्ही गणपती साजरा करतो आहे. त्या अनुषंगाने सभासदातून एक मागणी आली की यावर्षी गणपतीला आपण एखादा कोणता तरी दागिना करूया. त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी 1 किलोचा सोन्याचा हार अर्पण करण्याचे ठरवले आहे. मग त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न 90%च्या प्रयत्न झालेले आहेत. येत्या काही दिवसात पूर्ण होऊन येत्या 2 तारखेनंतर आम्ही राजकीय स्तरावरती कोणातरी आमंत्रित करून तो हार श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आहोत. सध्याची यावर्षीची थीम काय आहे? एकंदर मूर्ती असेल किंवा तिची सजावट, त्या संदर्भात काय सांगाल? मूर्तीचे नेहमी आमचे आकर्षण राहिलेले आहे. आमची मूर्ती सजीव कशी दिसेल यावरती आमचा फोकस असतो. त्याप्रमाणे आम्ही ह्यावेळी ती कलर स्कीम नॅचरल कशी दिसेल ती आम्ही लोकांसमोर आणलेली आहे आणि गेली 2 वर्षे आम्ही मूर्ती ही कायम तीच ठेवून म्हणजे फायबर स्वरूपातील मूर्ती या लोकांसमोर आणलेली आहे, जेणेकरून प्रदूषणाला काही अडथळा होणार नाही याची आम्ही मंडळाने आत्ताच तत्परता दाखवलेली आहे. जसे रायगडवरती राजा छत्रपतींची मेघडंबरी आहे त्या पद्धतीने आम्ही काल्पनिक मेघडंबरी म्हणून यावर्षी सजीव देखावा केलेला आहे आणि तो लोकांस भावेल ही आम्हाला मनोमनी इच्छा आहे. आपण आता तरुण मंडळ या मंडळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचा बाप्पा कसा आहे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. मी राजेश बेळगुजी, मंडळाचा अध्यक्ष. आपल्या मंडळाची स्थापना सन 1989ला झाली. गेली 35 वर्षे आपलं मंडळ कार्यरत आहे. आपल्या मंडळाने महाप्रसाद आयोजन केलेलं असतं, रक्तदान शिबिर आयोजन केलेलं असतं, परत आरोग्य शिबिर असतं. आपल्या मंडळातर्फे महिलांच्यासाठी विविध कार्यक्रम केलेले असतात. लहान मुलांच्यासाठी विविध कार्यक्रम, त्यांच्या स्पर्धा, त्यांचे कौशल्य वाढावे म्हणून आपल्या मंडळातर्फे वेगवेगळ्या स्पर्धेचं आपण आयोजन करतो. शिवजयंतीचा कार्यक्रम आपण आयोजित करतो. शाहू महाराज जयंती आपण आयोजित केलेली आहे. महिलांच्यासाठी आपण नवरात्राला आपण चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. यावर्षी मंडळाचे लालबागची आपण मूर्ती बघितली. मुंबईचा जो लालबाग आहे त्या रूपातच आपण शाहूपुरीमध्ये आमची ही पहिली लालबागची मूर्ती 14 फुटी आहे. शाहूपुरी बॉईज कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ शाहूपुरी या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत. त्यांच्याकडून त्यांच्या बाप्पाची माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. हे आपलं मंडळ गेली 25 वर्षे गणपती उत्सव साजरा करते. हे गेली 8 वर्षे आमचे युवा नेते गणेश काटे यांच्या माध्यमातून GK ग्रुप या नावानं आपण हे कार्यक्रम आयोजित करतो आहे. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. गणेश काटेंच्या मिसेस पूनम काटे म्हणून आहेत, त्यासुद्धा यामध्ये लिडरशिप घेऊन चांगल्या पद्धतीनं महिलांचा वर्ग एकोप्यानं एकत्र करून नवरात्र उत्सव, गणेश उत्सवमध्ये महाप्रसादसुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणात गणेश काटे करतात. गेली 8 वर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की गणेश काटेने पूर्ण 8 वर्षामध्ये लिडरशिप घेऊन हे काम कंटिन्यू चालू ठेवले. त्यांच्यावर आम्ही सर्व कार्यकर्ते अगदी हिरिरीने काम करतो आणि
चांगल्या पद्धतीनं आपलं हे मंडळ आहे. अगदी सामाजिक कटिबंधात काम चालू आहे आपलं. यंदाची जी गणेश मूर्ती आहे तिची थीम कशा पद्धतीची आहे? ही थीम गेली पॅटर्न गेली 8 वर्षे चिंतामणीमध्ये आहे. गेली 8 वर्ष हा एकच पॅटर्न आहे आपला चिंतामणीमध्ये. गणेश चतुर्थीनिमित्त जे काही उपक्रम राबवले जातात ते यावर्षी आपले काय उपक्रम आहेत? यावर्षी उपक्रम म्हणजे की महिलांसाठी आम्ही झिम्माफुगडी स्पर्धा, परत लहान बालचमूंसाठी आम्ही चित्रकला, लिंबू चमचा वगैरे अशा विविध स्पर्धा घेतो. परत आमच्यात ज्येष्ठ लोकांसाठी भजनाचा कार्यक्रम असतो, अथर्व शिष्य पठण असते. परत जे देखावे बघासाठी येणारे जे हे आहेत आपले भक्तगण किंवा भाविक त्यांच्यासाठी आपण शेवटचे 3-4 दिवस ना एक व्हेज पुलाव, परत चहा वगैरे असं सगळं प्रत्येक दिवशी वेगवेगळा पदार्थ ठेवतो. न्यू शिवनेरी मित्र मंडळ या मंडळाच्या बाप्पाला भेट देण्यासाठी आपण आज इथे आलेलो आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा बाप्पा कसा आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅम. आपल्या मंडळात ह्या वर्षी 35 वर्ष पूर्ण झालेलं आहे. दरवर्षी आपल्या मंडळाची मी आता ही बघत असलेला मूर्ती दरवर्षी आपण ही पर्यावरणपूरक बालगणेश रूपात आपण ही मूर्ती तयार करतो आहे. ही मूर्ती जी तयार केलेली आहे ती रोहित सूर्यवंशी कोल्हापूरचे आपले मूळ कुंभार आहेत त्यांनी तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे मंडळाचे सामाजिक कार्यक्रम आपले असतात. वरती अंबाबाई शाळा असेल तिथं लहान मुलांना वह्या पुस्तकं देणे किंवा आत्ता रिसेंटली 1-2 महिन्यापूर्वी शाहूपुरी सावेगले जे भागातला जे कार्यकर्ता आहे तो गरीब घराण्यातला आहे, त्याला शुगरमुळं इन्फेक्शन झालं होतं पायाला, त्याचाही सार्वजनिक जो काय खर्च असेल तो मंडळात करून घेतलेला आहे. आपण दरवर्षी अशा मूर्ती आपण साजरा करून सामाजिक उपक्रम करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मंडळ डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करतो आहे. गणपती आणताना असेल किंवा सोडताना असेल पारंपरिक वाद्यात अनाथ आश्रमातल्या मुलांसाठी आपण त्यांचं ढोल तशा पथक लावून आपण दरवर्षी उत्सव साजरा करतो आहे. यंदाच्या गणेश मूर्तीबद्दल त्याचबरोबर थीमबद्दल काय सांगा? यंदाची जी गणेश मूर्ती आहे ही बालगणेश रूपातली गणेश मूर्ती आहे. ही गणेश मूर्ती कार्तिक स्वामी आणि बालगणेश ही दोघं संवाद करताना तिथं मोर येऊन बसलेला आहे. ह्या बैठी रूपातील आपण ही गणेश मूर्ती केलेली आहे. अमर शिवाजी मंडळ शाहूपुरी या ठिकाणी आपण त्यांच्या बाप्पाची दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे जाणून घेऊया. नमस्कार सर. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. अमर शिवाजी तरुण मंडळ हे 1968 सालापासून इथं स्थापित झालेलं आहे. माननीय दिलीप धोईफुडे साहेबांनी याची स्थापना केलेली आहे. आणि हे मंडळ पारंपरिक पद्धतीनं आतापर्यंत कार्यरत आहे. दरवर्षी महाप्रसाद घेणे, महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम घेणे, या मंडळातर्फे वेगवेगळ्या लोकांना, ज्या गरजू लोकांना मदत केली जाते तिचीसुद्धा पोचपावती आमच्याकडं आहे. आणि मंडळामध्ये 150 ते 200 कार्यकर्ते आहेत. त्यामुळं मंडळाचं शाहूपुरीमध्ये एक मोठ्या प्रमाणात मंडळ जे मानलं जातं हे DD ग्रुप म्हणून अमर शिवाजी तरुण मंडळाचं हा गणपती बसतो आहे. आणि ह्याचा सर्वच आमच्या भागातील लोकांना अभिमान आहे की शाहूपुरीत एक मोठा आणि एक मोठ्या मंडळाचं स्थापित असलेलं हे गणपती आहे. आणि नवसाला पावणारासुद्धा गणपती आहे. त्यामुळं हे आपल्या शाहूपुरीमध्ये एक चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. ह्या वर्षीचा बाप्पा किती फूट आहे, त्याची मूर्तीचं नेमकं थीम काय आहे? गणपती तर आमचा 18 फूट मूर्तीची उंची आहे आमची. गणपती हा शाहूपुरीतलं एक मोठं प्रशस्त मंडळ असल्यामुळं आमच्या गणपतीचा मान असल्यामुळं आम्ही गणपतीची मूर्ती मोठी जाणतो आहे. आणि एक आकर्षित आहे. कुंभाराची एक कोल्हापुरातलीच कुंभारांनी केलेली मूर्ती आहे. आम्ही कुठं मुंबईतून वगैरे कुठून आणत नाही. आम्ही कोल्हापुरातल्या कुंभाराकडूनच केलेली आहे. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही हातानं ह्याने आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे. कारण भरपूर लोक गणपतीसाठी बाहेर पडतात गणपतीच्या दर्शनासाठी. आमच्या बाप्पाचं दर्शन घेतानासुद्धा दोन्ही हातानं गणपतीचं आशीर्वाद सर्व येणाऱ्या भक्तांना मिळावं अशी आमची इच्छा आहे. आणि सर्व भक्तांनी याचा येऊन लाभ घ्यावा. शाहूपुरी परिसरातील गणपती बाप्पाचं आपण आज दर्शन घेतलं. अशाच ठिकठिकाणच्या बाप्पांचं आपण दर्शन घेणार आहोत. आपल्याही परिसरामध्ये असाच वैशिष्ट्यपूर्ण देखणा आणि मनाला भावणारा बाप्पा असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत रितेश सावंत.